SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हे कामकाज आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या सुरू झालेलं आहे आणि हा फॉर्म आपल्या सर्वांना भरून द्यायचा आहे. ज्यांचं पण मतदान यादीमध्ये नाव आहे त्यांना हा सर्वांना फॉर्म भरून द्यायचा आहे. आणि आता आज आपण पाहणार आहे की हाच फॉर्म तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कसं भरू शकता. व्हिडिओला शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की बघायचं आहे आणि तुम्ही ऑनलाईन पद्धतीने SIRचा फॉर्म भरू शकता. तर चला मग आता व्हिडिओला सुरू करूया. तर सर्वात पहिले आपल्याला एक ॲप घ्यायचं आहे. त्यासाठी प्ले स्टोअरवरती यायचं आहे. इथे सर्च करायचं ECI नेट इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं हे ॲप आहे. याला आपल्याला इथून ओपन करायचं आहे. तर या प्रकारचा इंटरफेस तुम्हाला या ॲपचं पाहायला मिळणार आहे. आता आपल्याला इथे सर्च युअर नेम इन लास्ट SIR पहिले आपल्याला या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि 2002च्या यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही ते चेक करायचं आहे. तर आपलं नाव जर नसेल तर आपल्या वडिलांचं किंवा आपल्या आजोबाचं आजीचं कुठल्या ना कुठल्या रिलेटिव्हचं नाव तरी 2002च्या यादीमध्ये असणारच आहे. तर आधी आपल्याला हे नाव शोधून घ्यायचं आहे आणि याचा एक आपल्याला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. तर नाव शोधणं खूप सोपं आहे. यासाठी यावरती क्लिक करायचं आहे. यामध्ये आपल्याला काही माहिती भरायची आणि नाव आपल्याला शोधायचं आहे. जेवढी जास्त माहिती आपण भरू तेवढे चान्सेस आहे की आपलं नाव लवकर मिळेल. तर पहिले तर आपल्याला स्टेट सिलेक्ट करायचं आपलं महाराष्ट्र राज्य. त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. 2002मध्ये तुमचा कोणता जिल्हा होता. जर तुम्ही शिफ्ट झाले असाल तर 2002चा जिल्हा बघायचा आहे तुम्हाला लिस्ट बघण्यासाठी. त्यानंतर असेंब्ली सिलेक्ट करायची आहे. पोलिंग स्टेशन नंबर जर तुमच्याकडे आहे 2002चा तर तो सिलेक्ट करायचा आहे. नसेल तर काही अडचण नाही आहे. सेक्शन नेमसुद्धा जर तुमच्याकडे नसेल तरी सोडून द्या. जेवढी जास्त माहिती असेल तेवढं तुम्हाला भरायला सोपं जाणार आहे. तर यामध्ये बघायचं आहे काय काय आपण भरू शकतो. तरी ते जे स्टार लागलेले आहेत ते तुम्हाला कन्फर्म भरायचेच. तर यामध्ये स्टारमध्ये आहे महाराष्ट्र राज्य म्हणजे स्टेट आपलं आणि त्यानंतर इलेक्टर फुल नेम म्हणजे तुमचं स्वतःचं पूर्ण नाव. स्वतःचं म्हणजे तुम्हाला ज्यांचं पण नाव शोधायचं आहे. जर तुमचं नाव शोधलं तुमचं नाव मिळत नाही आहे तर तुमच्या वडिलांचं टाका. वडिलांचं मिळालं नाही तर आजीचं नाव टाका आणि असं सर्च करायचं. आता आपल्याकडे आहे ती माहिती इथं आपण भरलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला आता इथे सर्च करायचं आहे. आता सर्च केल्यानंतर इथे भरपूर नावं येतील. त्यामधून तुम्हाला तुमच्या नातेवाईकाचं नाव शोधायचं आहे. वडीलसुद्धा असू शकतात, आजी आजोबा कोणी असेल त्यांचं नाव तुम्हाला इथे शोधायचं आहे. आता मला माझ्या वडिलांचं नाव मिळालेलं आहे. याचा आपल्याला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. तो आपल्याला लागणार आहे. फॉर्म भरताना याची आपल्याला आवश्यकता असते. आता आपण नाव शोधलेलं आहे. आता वापस येणार आहे आपण पुन्हा. आता इथे वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं आल्यानंतर आपल्याला फिल न्युमरेशन फॉर्म ऑनलाईन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे क्लिक केल्यानंतर बघा जर तुमचं ऑलरेडी इथे अकाउंट बनलेलं असेल तर तुम्हाला डायरेक्ट इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड OTP करून लॉग इन करायचं आहे. आणि जर तुमचं इथे रजिस्ट्रेशन नाही आहे तर तुम्हाला पहिले रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथे न्यू युजरचं एक ऑप्शन दिसतं यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. OTP सेंड करायचा आहे. OTP येईल तो टाकायचा आहे आणि इथून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. आता माझ्याकडे ऑलरेडी रजिस्ट्रेशन आहे म्हणून मी डायरेक्टली इथं मोबाईल नंबर टाकतोय आणि लॉग इन करून घेतोय. लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. आता आपण लॉग इन झालेलो आहे. पुन्हा आपल्याला आता वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. आता पुन्हा इथेच क्लिक करायचं आहे फिल इन्युमरेशन फॉर्म ऑनलाईन. आता इथून आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे आणि इथे आपला एपिक नंबर टाकायचा आहे म्हणजे वोटर ID नंबर जो आहे तो इथे आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता संपूर्ण तुमची इथे इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. हे जर तुम्हाला ऑनलाईन करायचं असेल तर तुमच्या नावामध्ये काही चूक नसायला पाहिजे. तुमचं आधार कार्डवरचं नाव इंग्लिशमधलं आणि वोटर IDवरचं नाव इंग्लिशमधलं यामध्ये स्पेलिंगमध्ये काही मिस्टेक नसायला पाहिजे. आधी अशा भरपूर चुका झालेल्या आहेत तर ते तुम्ही पहिले दुरुस्त करून घ्यायचं आहे. इथूनच याच ॲपमधून तुम्ही दुरुस्तसुद्धा करून घेऊ शकता. आधी दुरुस्त करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हा फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्यासाठी अजून 29 तारखेपर्यंत आपल्याकडे वेळ आहे आणि सोबतच वोटर IDला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. जर तुमच्या नावामध्ये काही स्पेलिंग करेक्शन करायचे असेल तरी तुम्ही हा इथून फॉर्म भरू शकता आणि सोबतच मोबाईल नंबरसुद्धा लिंक करू शकता. आणि फक्त मोबाईल नंबर लिंक करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही इथूनच करू शकता. खाली एक ऑप्शन आहे बघा फॉर्म 8 म्हणतो याला. आपण यावरती क्लिक केलं की त्या फॉर्म 8वरती आपण जाणार आणि तिथून तुम्हाला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती प्रोसेस दाखवणार नाही, नाहीतर खूप जास्त मोठा व्हिडिओ होईल. पण आपल्या चॅनलवरती हा सुद्धा व्हिडिओ अवेलेबल आहे. तर आता आपण असं समजतोय की सर्व आपल्या गोष्टी आहेत, नाव वगैरे बरोबर आहे आणि मोबाईल नंबरसुद्धा लिंक आहे वोटर IDला. आता फक्त इथं आपल्याला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. OTP टाकून व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे. आता इथे खाली आपल्याला 4 ऑप्शन्स पाहायला मिळतील. ज्यांचं वय 38 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना 4 ऑप्शन्स मिळतील आणि ज्यांचं वय 38 वर्षापेक्षा कमी आहे त्यांना 3च ऑप्शन मिळतील. का? कारण जो पहिला ऑप्शन आहे तो त्याच लोकांसाठी आहे ज्यांचं नाव 2002च्या यादीमध्ये होतं. माझं नाही आहे म्हणून मला तो ऑप्शन दिसत नाही आहे, हाईड झालेला आहे. आता दुसरं ऑप्शन कोणासाठी ते तुम्हाला मराठीमध्ये समजून सांगतो. आता दुसरं ऑप्शन कोणी सिलेक्ट करायचं आहे ज्यांचं स्वतःचं नाव तर नाही आहे 2002मध्ये परंतु नातेवाईकाचं आहे. जसं की पॅरेंट्स असतील म्हणजे आई किंवा वडील किंवा मग आजोबा असतील त्यांचं नाव जर या लिस्टमध्ये आहे 2002च्या तर मग आपल्याला हा दुसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तर तिसरा ऑप्शन त्यांनी सिलेक्ट करायचा आहे ज्यांचं 2002मध्ये पण नाव नाही आणि त्यांच्या पेरेंट्सचं वगैरे पण नाव नाही आहे 2002मध्ये परंतु 25-26च्या यादीमध्ये नाव आहे. म्हणजे
मागच्या वर्षामध्ये जर तुमच्या आईवडिलांचं नाव मतदान यादीमध्ये लागलं असेल तरीसुद्धा तुम्हाला हे तिसरं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. आणि चौथा ऑप्शन आहे ज्यांचं नाव या तिन्हीपैकी कुठंच येत नाही आहे, म्हणजे 25-26च्या यादीतसुद्धा नाही आहे, म्हणजे नातेवाईक असतात आपले, त्यांचं पॅरेंट्स असतात त्यांचं, आणि 2002च्या यादीमध्ये सुद्धा नाही आहे. तर कुठंच नाव नाही आहे तुमच्या नातेवाईकाचं किंवा पॅरेंट्सचं, तर तुम्हाला चौथा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. नायदर माय नेम ऑर माय पॅरेंट्स नेम एक्झिस्ट इन द इलेक्ट्रोल रोल ऑफ लास्ट SIR, म्हणजे कुठंच आपल्या संबंधितांचं नाव नाही आहे, तर आपल्याला हा शेवटचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आता मी दुसऱ्या नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करतो आहे, कारण माझं नाव 2002च्या यादीत नाही आहे, पण माझ्या आईवडिलांचं आहे. तर आता दुसऱ्या नंबरचा ऑप्शन सिलेक्ट झाला आहे. तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार बघा तुम्हाला कोणता ऑप्शन सिलेक्ट करावा लागणार आहे. मी तुम्हाला चारही इथं समजून सांगितलेले आहेत. आता हा ऑप्शन सिलेक्ट झाल्यानंतर खाली यायचं आहे. आता आपल्याला ज्यांचंही नाव आपल्याला मिळालेलं आहे यादीमध्ये 2002च्या, त्यांचं आपल्याला इथं माहिती भरायची आहे. तर आता इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे स्टेट, महाराष्ट्र राज्य, त्यानंतर असेंब्ली सिलेक्ट करायची आहे. आता स्टेट आणि असेंब्ली सिलेक्ट झाल्यानंतर 2002च्या यादीमध्ये ज्यांचं नाव आपल्याला मिळालेलं आहे त्यांचा पोलिंग स्टेशन नंबर त्यावेळेला काय होता तो आपल्याला इथे सर्च करून सिलेक्ट करायचा आहे. आणि त्याचप्रमाणे पार्ट नंबरसुद्धा आपल्याला इथे टाकायचा आहे. ही दोन्ही गोष्टी आपल्याला त्या यादी जेव्हा आपण सर्च केलेली आहे त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिथं बघायचं आहे आणि इथे आपल्याला टाकायचं आहे. आता रिलेशन काय आहे, जे नातेवाईक तुम्ही त्यांची माहिती भरताय त्यांच्यासोबत तुमचं नातं काय ते सिलेक्ट करायचं आहे. तर माझे वडील आहे म्हणून फादर इथं ऑलरेडी आलेलं आहे, मी तेच सिलेक्ट करतोय. आपण चेंजसुद्धा करू शकतो. आईचं भेटला असेल तर आई घ्या, ग्रँडफादर असेल तर ग्रँडफादर, आजी असेल तर ग्रँडमदर, असं तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे. आणि आता इथे सर्च करायचं आहे. तर बघा खाली त्यांचं नाव डिटेल्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता आपल्याला फक्त इथे टिक करायचं आहे, माय रिलेटिव्ज नेम एक्झिस्ट इन इलेक्ट्रल रोल ऑफ महाराष्ट्र इन 2002 ॲज पर द अबोव डिटेल, म्हणजे मागच्या यादीमध्ये माझ्या हे नातेवाईक आहेत आणि यांचं नाव आहे. या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. आता यानंतर आपल्याला स्क्रोल करून खाली यायचं आहे. मोबाईल नंबर व्हेरीफाय आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला स्वतःची माहिती भरायची. इथं आपल्याला आपली डेट ऑफ बर्थ टाकायची, आधार नंबर टाकायचा आहे, असला तर टाका, नसेल तुमच्याकडे तर नाही टाकला तरी चालतो, कारण हे ऑप्शनल आहे. ऑप्शनल ऑप्शन आपण सोडले तरी चालतात, परंतु आधार नंबर सर्वांकडे असतो तर आपण टाकून द्यायचं आहे. वडिलांचं नाव टाका, नंतर वडिलांचा वोटर ID नंबर टाका. इथे वाचायचं आहे काय भरायचं आहे आणि ते तुम्हाला इथं भरायचं आहे. जिथं स्टार लागलेलं आहे ते कंपल्सरी भरायचं आहे आणि जिथं स्टार नाही आहे ते नाही भरलं, ऑप्शनल आहे, ते सोडलं तरी चालतंय. खाली आईचं नाव टाका, वोटर ID नंबर टाका. जर हस्बंड वाईफ असेल तर त्याप्रमाणे वाईफ किंवा हस्बंडचं नाव टाकायचं आहे. ऑप्शनल आहे ते सर्व गोष्टी, तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर सोडलं तरी चालेल. आता इथे आपल्याला एक पासपोर्ट साईजचा फोटो अपलोड करायचा आहे आपला स्वतःचा. तर इथे चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्ही डायरेक्टली फोटो काढू शकता जर तुमच्याकडे पासपोर्ट साईज फोटो असेल तर, नाहीतर तुम्ही गॅलरीमध्ये ठेवला असेल तर तिथून सुद्धा घेऊ शकता. तर आता मी कॅमेऱ्याने डायरेक्टच फोटो घेतोय. आता वरती राईट टिकचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता आपला इथे फोटो पाहायला मिळणार आहे. आता आपल्याला सिंपल सबमिटवरती क्लिक करायचं आहे. आता हा आपल्याला पूर्ण फॉर्म पाहायला मिळणार आहे. फॉर्म एकदा बघून घ्यायचं आहे, सर्व आपलं व्यवस्थित आहे. त्यानंतर आपल्याला इथे खाली एक कन्सेंटचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. थोडंसं प्रोसेस होईल आणि आपल्याला आता इथे E-साईन करायला ऑप्शन येणार आहे. E-साईन झालं म्हणजे आपलं काम संपलेलं आहे. आता इथे आपल्याला E-साईन करण्यासाठी आधार नंबर, व्हर्च्युअल ID किंवा UID टोकन नंबर आपण टाकू शकतो, पण जनरली आधार नंबर सर्वांकडे असतो तर आधार नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर गेट OTPच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. OTP येईल, तो OTP या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि खाली सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा याप्रमाणे तुमचा रेफरन्स ID जनरेट होईल. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि तुमच्या BLOला याचं इंटिमेशन नक्की द्या की आम्ही हा फॉर्म ऑनलाईन भरलेला आहे. आता तुमचा फॉर्म भरलेला आहे की नाही की पुन्हा तुम्ही भरू शकता, तर यासाठी बघा तुम्हाला फक्त वोटर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा याच ऑप्शनवरती यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपलं स्टेट आणि आपण वोटर ID नंबर टाकला की आपल्याला दाखवणार आहे. तर इथे स्टेट सिलेक्ट करायचं आहे आणि वोटर ID नंबर टाकायचा आहे. सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर बघा तुमची माहिती पाहायला मिळेल आणि खाली लगेच आपल्याला इथे पाहायला मिळेल युअर फॉर्म हॅज ऑलरेडी बीन सबमिटेड विथ मोबाईल नंबर आणि इफ यू विश टू अपडेट द डिटेल्स प्लीज कॉन्टॅक्ट युअर BLO, म्हणजे आपल्याला काही चेंजेस करायचे असतील तर BLO कॉन्टॅक्ट करायचा असं इथे सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे आपला फॉर्म इथे सक्सेसफुली भरण्यात आलेला आहे. फक्त ही माहिती तुम्हाला BLOला पाठवून द्या. तर अशा पद्धतीने तुम्ही हा SIRचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओला आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. व्हिडिओ मित्रांनो, नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद.